नमस्कार शेतकरी मित्रांनो पीएम किसानच्या 22व्या हप्त्यासंदर्भात एक अतिशय महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। मित्रांनो, मागील व्हिडिओ जर तुम्ही पाहिले असतील तर त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आता 1 जानेवारी 2026 मध्ये म्हणजे नवीन वर्षापासून सरकारी योजनांमध्ये बरेचसे बदल होणार आहेत आणि तसंच झालेलं आहे। शेतकरी मित्रांनो, पीएम किसानच्या 22व्या हप्ता जर तुम्हाला मिळवायचा असेल तर सरकारने याच्यामध्ये एक मोठी अट टाकलेली आहे आणि ती मोठी अट अशी आहे की तुम्हाला एक डॉक्युमेंट्स असणं गरजेचं आहे। ते डॉक्युमेंट्स काय आहे, कशा प्रकारे हे टाकण्यात आलेली आहे, ते डॉक्युमेंट्स काढण्यासाठी तुम्हाला काय काय कागदपत्र लागणार आहेत, संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती YouTube चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राइब करून घ्या, कारण शेतीविषयक प्रत्येक महत्त्वपूर्ण सरकारी योजनांची प्रत्येक महत्त्वपूर्ण माहिती आपण सर्वात आधी आणि विश्वसनीय माहिती आपल्या याच YouTube चॅनलवरती घेऊन येत असतो। तर चला जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। शेतकरी बांधवांनो, केंद्रातील सरकारने 2019 साली एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला। मोदी सरकारने देशभरातील शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे। या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांचा लाभ दिला जातोय। 2,000 रुपयांचा एक हप्ता या पद्धतीने या पैशांचे वितरण केले जात आहे। आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना एकूण 21 हप्ते वितरित करण्यात आले आहेत आणि या नव्या वर्षात पुढील 22वा हप्ता वितरित होणार आहे। पण पुढील हप्त्याचा लाभ हवा असल्यास लाभार्थ्यांना एक नवीन कागदपत्र सादर करावा लागणार आहे। अशा स्थितीत आता आपण पुढील 22वा हप्ता पात्र शेतकऱ्यांना कधी मिळणार आणि त्याच्या लाभासाठी शेतकऱ्यांना कोणते कागदपत्र द्यावे लागणार याची माहिती या लेखातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, आता सर्व शेतकरी बांधवांच्या समोर 22वा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित झालेला आहे। तर बघा, नव्या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत या योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होण्याची शक्यता आहे। मीडिया रिपोर्टनुसार फेब्रुवारी महिन्यात केंद्रातील सरकारकडून केंद्रीय विधिमंडळात अर्थसंकल्प मांडला जाईल। 1 फेब्रुवारी 2026 रोजी केंद्रातील सरकार अर्थसंकल्प मांडणार आहे आणि हा अर्थसंकल्प सादर झाला की त्यानंतर लगेचच पात्र शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता वितरित होण्याची शक्यता आहे। म्हणजेच फेब्रुवारी महिन्यात या योजनेचा पुढील हप्ता पात्र शेतकऱ्यांना मिळणार असा दावा मीडिया रिपोर्टमध्ये होतोय। पण पुढील योजनेचा लाभ हवा असल्यास शेतकऱ्यांना काही गोष्टींची पूर्तता मात्र करावी लागणार आहे। मित्रांनो, मिळालेल्या माहितीनुसार पीएम किसानचा 22वा हप्ता हवा असल्यास शेतकऱ्यांना आता एक नवा ID कार्ड द्यावा लागणार आहे। शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या लाभासाठी आता फार्मर ID बंधनकारक करण्याचा एक महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। केंद्रातील मोदी सरकारने पीएम किसानच्या नियमावलीत मोठी सुधारणा केली असून आता प्रत्येक लाभार्थ्याला युनिक फार्मर ID अनिवार्य करण्यात आला आहे। जे लाभार्थी शेतकरी वेळेत ही युनिक फार्मर ID तयार करणार नाहीत आणि पीएम किसानच्या वेबसाईटवरती जाऊन ते सादर करणार नाहीत, त्या सर्व शेतकऱ्यांचा पुढील हप्ता रोखला जाऊ शकतो। युनिक फार्मर ID ही शेतकऱ्यांची एक डिजिटल ओळख राहणार आहे, जी की केंद्र सरकारच्या ॲग्रिस्टॅग या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा भाग आहे।